हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7वा. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 78. अहो कोणेही वेळे आत्मा अथवा वेगळे विचाराचे डोळे देखते का. अर्थात अज्ञान असे काही आत्मपरब्रह्माहून निराळे अस्तित्वात असते तर ते केव्हा तरी ज्ञानेंद्रियांना जाणवले नसते का. अर्धवट झोपेत आपल्याला स्वप्न पडते आणि मग जाग आल्यावर ते स्वप्न भंग होते, नष्ट होते. देहादी इंद्रियांना स्वप्नात जाणवलेल्या घटना गोष्टी जाग आल्यावर आपल्याला प्रत्यक्षात मुळीच जाणवत नाहीत, तर त्या असत्य, भ्रामक, मिथ्या होत्या याचीच आपल्याला प्रचिती येते, तशी आपली खात्री होते. याचप्रमाणे भौतिक वस्तुजगताच्या कच्छपी लागून त्यांच्या भोगापवर्गतेला आकृष्ट होऊन त्यांच्या उपभोगांना लालसावून आपली इंद्रिये या भौतिकात रममाण होतात. त्यावेळी ती जागी नसतात, त्या उपभोगांच्या मूर्छेत वर्तन करत असतात. यामुळे त्यांना विवेक, संयम, तारतम्य राहत नाही. तथापि जेव्हा आपल्याला आत्मभान येते, आपल्याला आपल्या मूलभूत स्वस्वरूपाची जाण येते, तेव्हा आपल्याला आपली सत्य ओळख होते की आपण अंशात्मा आहोत. या भौतिकाच्या भोगापवर्गतेचा देहधर्मापुरताच उपयोग करून आपण मुक्त व्हायचे आहे. हाच आपला मानवी देह धारण करण्याचा एकमेव उद्देश आहे. त्यावेळी भौतिकाचे ज्ञान म्हणजे अज्ञान आहे याची प्रचिती येते, आपण जागृत होतो. माऊली म्हणतात की अज्ञान असे काही असते तर अशा या जागृतावस्थेत आपल्याला केव्हा तरी त्याची सत्य प्रचिती आली असती. भौतिकाच्या मूर्छावस्थेत ज्ञानाचा अभाव होतो आणि आपण सत्य ज्ञानापासून दूर होतो आणि यामुळे आपल्याला भौतिक वस्तुजगत, त्याचे उपभोग, त्याचे ज्ञान हे सत्य वाटू लागते. तथापि जागृतावस्थेत असे होत नाही. याचा अर्थ अर्धवट झोपेत जसे स्वप्न पडते आणि त्यावेळी ते खरे आहे असेच वाटते, तथापि जागृतावस्थेत त्याचा फोलपणा जाणवतो. त्याचप्रमाणे भौतिकाच्या मूर्छावस्थेत जरी आपल्याला भौतिक सत्य आहे असे वाटले तरी जागृतावस्थेत भौतिकाचा फोलपणा जाणवतो. जागृतावस्थेत आपल्याला अज्ञानाची प्रचिती कधीही येत नाही आणि आपण आपल्या जीवनाच्या एकमेव उद्दिष्टाप्रत प्रस्थान ठेवतो. ओवी क्रमांक 79. ना निर्धाराचे तोंड न माखे, प्रमाण स्वप्नीही नायके, की निरुती हनमुके अनसाईपणा. अर्थात या अज्ञानामध्ये निर्धार, सुसूत्रता असत नाही. तसेच या अज्ञानाचे काही प्रमाण आहे असे स्वप्नातही आणू नका, तसेच त्याचे निराळेपणही सिद्ध होत नाही. माऊली म्हणतात की अज्ञानाची प्रचिती, अनुभूती येत नाही. स्वाभाविकच आहे. जडवस्तू जगताची प्रचिती, अनुभूती कशी येणार. कारण जड प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे, आकलन शक्तीप्रमाणे भिन्न भिन्न जाणवते आणि जो तो त्याप्रमाणे त्यावर व्यक्त होतो. तसेच जड काही कालावधीनंतर बदलते, पुढे ते नष्टही होते. त्यात निर्धार, सुसूत्रता असणे शक्य नाही. तथापि आत्मपरब्रह्माची प्रचिती, अनुभूती सर्वांना एकच एक प्राप्त होते. ते प्राप्त होण्याचे मार्ग भिन्न असू शकतात, त्याच्या कालावधीमध्ये फरक असू शकतो, परंतु अंतिम तेच एकमेव सत्य असल्यामुळे शेवटचा मुक्काम सर्वांचा एकमेव आहे. आत्मपरब्रह्म त्रिकालाबाधित आहे, त्यात बदल असणे असंभव आहे. ते परम आणि स्वयंभू आहे,
त्यामुळे त्यात निर्धार सुसूत्रता असते. यामुळे त्याची प्रचिती अनुभूती प्राप्त होते. प्रमाण. जडभौतिक वस्तुजगताला प्रमाण असणे शक्य नाही, कारण ते प्रतिक्षणी बदलत असते आणि असेच बदलत बदलत शेवटी त्याचे पूर्णपणे स्थित्यंतर होते. उदाहरणार्थ, झाडाचे बी लावले जाते. झाड प्रतिक्षणी वाढत वाढत जाते. शेवटी एक दिवस त्याचे आयुष्य संपते आणि ते कोसळते. त्यानंतर शेवटी त्याचा भुगा होतो आणि तो जमिनीत मिसळतो किंवा त्याचे जळून राखेत रूपांतर होते. राख जमिनीत मिसळते. अशा प्रकारे प्रतिक्षणी बदलत असलेल्याचे प्रमाण कसे देणार? कारण प्रमाण देईपर्यंत त्यात बदल झालेला असतो. यास्तव माऊली म्हणतात की या अज्ञानाचे काही प्रमाण आहे असे स्वप्नातही आणू नका. तथापि आत्मपरब्रह्माचे आपण प्रमाण देऊ शकतो. देहात अंशात्मा आहे म्हणजे आहे, कारण तो नसेल तर देह पतन होतो. ग्रहगोल तारे यांच्या केंद्रस्थानी आत्मा गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे आहे. तसे नसेल तर त्यावरील वस्तुजगत त्यावर टिकणार नाही. विशेष म्हणजे देह पतन झाला तरी अंशात्मा तसाच असतो. ग्रहगोल तारे नष्ट झाले तरी आत्मा तसाच असतो. अशा वेळी अंशात्मा आत्मा अंतराळात पुढील यात्रेची वाट पाहत असतात. निराळेपण. अज्ञानाचे काहीही निराळेपण सिद्ध होत नाही, कारण अज्ञान आहे असे भासमान होईपर्यंत ते नष्ट होते. इतकेच काय तर प्रतिक्षणी ते नष्टच होत असते. त्यात क्षणोक्षणी ऱ्हास होत असतो. ते स्वतंत्र असत नाही. ते सदा आत्मपरब्रह्माच्या सावलीत असण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. तथापि ते अशाश्वत असल्यामुळे त्याचा नाश अटळ असतो. ते आत्मपरब्रह्माशिवाय भासमानही होऊ शकत नाही. त्याला स्वतःचा आभास निर्माण करायला आत्मपरब्रह्माचाच आधार घ्यावा लागतो. यामुळे अज्ञानाला त्याचे स्वतंत्र असे अस्तित्व नाही. ते काही कालावधी आत्मपरब्रह्माच्या सावलीत आपल्या अस्तित्वाची धडपड करते आणि यथाकालावधी नाश होते. तथापि आत्मपरब्रह्म सदा असणारे, शाश्वत, अनादी, अनंत, त्रिकालाबाधित, स्वयंभू आहे. ते एकमेवा द्वितीय असल्यामुळे या ब्रह्मांडात त्याच्यासारखे अन्य काहीही नाही. ते इतके निराळे आहे की त्याची ओळख करून देण्यासाठी या ब्रह्मांडात त्याची तुलना होऊ शकेल असे काहीही नाही. हरिओम.